नमस्कार मित्रांनो, इन्फो विथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत. नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ऑगस्टमध्ये 10,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये झेडपीतील 3,500 तर खाजगी शाळेतील म्हणजे खाजगी संस्थेतील जवळपास 6,500 पदांचा समावेश असणार आहे. काय बातमी आहे नेमकी आपण पूर्ण या व्हिडिओमधून पाहणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे. जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त 30% पदापैकी 10% पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत. दुसरीकडे खाजगी अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे. जिल्हा परिषदातील 3,500 तर खाजगी संस्थेमधील 6 ते 6,500 पदे देखील त्यावेळी भरली जाणार आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे 30,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील 10 वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील 22,000 पदांचा समावेश आहे. दरम्यान शासनाच्या निर्णयानुसार 20% पदे रिक्तच राहतील, पण बिंदू नामावलीतील NTC प्रवर्गाच्या आक्षेपामुळे 10% पदे रिक्त ठेवण्यात आली होती. आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत. यावेळी ज्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्या वेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांना ही संधी मिळणार आहे. याशिवाय बिंदू नामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका नगरपालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही यावेळी ती रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत. शिक्षक भरतीपूर्वी TET ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये, शिक्षक होण्यासाठी D.Ed. B.Ed. उत्तीर्ण उमेदवारांना TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हावी लागते. त्यानंतर B.Ed. धारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे स्टेट उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून TET घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासंबंधीची निविदा काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TET घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सकाळशी बोलताना दिली होती. म्हणजे ही सकाळ पेपरला आलेली बातमी आहे. त्यानंतर 3-4 महिन्यांनी TAIT होईल असेही ते म्हणाले. खाजगी संस्थांना पवित्र वरूनच उमेदवार खाजगी अनुदानित संस्थांच्या मनमानीला आवर घालत आता त्यांची शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे. एका रिक्त पदासाठी 10 उमेदवार त्या संस्थेत पाठवले जातात. मुलाखतीच्या माध्यमातून त्या 10 पैकी 1 उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड करता येईल. त्या 10 उमेदवारांशिवाय अन्य दुसरा उमेदवार शिक्षक म्हणून संस्थेला घेताच येणार नाही. तर आशा करतो की आपल्या लक्षात आलं असेल की जवळपास 10,000 शिक्षकांची जी भरती आहे जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित संस्था या दोन्हीच्या माध्यमातून शिक्षक भरती होणार आहेत. ऑगस्टच्या शेवटपर्यंत ती जाहिरात येईल. त्या अगोदर TET ची परीक्षाही झालेली असेल. आशा करतो की व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.